पण तरुणांनो सावधान, झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येतं. ते आम्हालाही आमंत्रण तशी आली. इमान असतात. आपलं इमान फार महत्वाचं असतं, आपलं अस्तित्व फार महत्वाचं असतं, स्वाभिमान फार महत्वाचा असतो. नमस्कार, मी सुजित काळंगे. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून भेटत आलोय, वेगवेगळ्या प्रसंगी आपण एकमेकांशी बोललोय. अनेक वेळा वेगवेगळ्या राजकीय मंचावर मी उभा राहिलोय, बोललोय, पण त्यावेळी पक्षीय बोललो नाही, मी राजकीय बोललोय. वक्तृत्व स्पर्धांच्या निमित्ताने एखाद्या राजकीय नेत्यावर बोललो असेल, पण तो स्पर्धेचा भाग होता. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं प्रचार की हेतू नव्हता. सातत्यानं पक्षीय मंचावर सुद्धा जाणं झालं, पण आजपर्यंत कधी कुणाच्या प्रचारासाठी बोललो नाही. याच्यामुळं कदाचित आजची जी माझी भूमिका आहे, जे माझ्या वयाच्या युवकांशी, माझ्या मित्रांशी, माझ्या मैत्रिणींशी जे बोलणं आहे, ते बोलणं इतक्या सहजपणे करू शकतो. याचं कारण कदाचित ते असावं की त्यामध्ये मी कुणाच्याही पक्षीय बाजूनं बोललो नाही. हे कदाचित त्याचं कारण असावं. कारण काय ना, की आम्हाला नारायण सुर्वे मास्तरांनी एक गोष्ट शिकवली आहे. ते असं म्हणाले होते की झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येतं. ते आम्हालाही आमंत्रण तशी आली नाही असं नाही, पण काय ना, अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना विसता विसता स्वतःला सावरलंच नाही असंही नाही. अशी इमानं विकत घेणारी दुकानं पाड्या पाड्यावर काय ना, इमान असतात. आपलं इमान फार महत्वाचं असतं, आपलं अस्तित्व फार महत्वाचं असतं, स्वाभिमान फार महत्वाचा असतो. अशी इमानं विकत घेणारी दुकानं पाड्या पाड्यावर शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाहीत असंही नाही. अशी इमान आहे ना, त्यांची दुकानं पाड्या पाड्यावर असतात आणि त्यांचा एक हंगाम असतो. आता तो हंगाम जवळ आलाय. होय, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात. या हंगामामध्ये अनेक प्रस्ताव येतील, अनेक आमिष येतील, अनेक वेळा दिशा भरकटावायचा प्रयत्न होईल. पण तरुणांनो सावधान, ही नेत्यांच्या उमेदीची वर्ष आहेत, पण त्याच्याही पेक्षा महत्वाची ही तुमच्या उमेदीची वर्ष आहेत. मराठवाडा नावाची एक वेब सिरीज आहे. ते आमच्या नितीनदादा पवारांनी, आमच्या तराळ्याच्या भागातल्या एक सामान्य युवक, ते चांगल्या पद्धतीचा दिग्दर्शक, इथपर्यंत पोहोचलेला जो युवक आहे, तर नितीनदादा पवार यांनी ती चांगल्या पद्धतीनं मांडली आहे. तर या मराठवाडा नावाच्या वेब सिरीज मधला एक फार सुंदर प्रसंग आहे, तो मला फार आवडतो आणि सातत्यानं वास्तवाची जाणीव करून द्यायला या प्रसंगानं मला नेहमी मदत केलेली आहे. काय ना, त्यातला युवक नेत्याच्या पाठीमागे धावतो आणि एक वेळ अशी येते की ज्या वेळामध्ये त्याला गरज असते पण नेता मात्र मदतीला येत नाही. त्यावेळी तो हळहळतो, व्यक्त होतो आणि तो व्यक्त होत असताना एक वाक्य बोलतो. ते वाक्य फार महत्वाचं आहे, ते इथल्या प्रत्येक तरुणानं लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते जरूर ऐका. ते वाक्य असं आहे की ज्यावेळी घरातला बाप पैसे द्यायचे बंद होतो ना, त्यावेळी जो पैसे देतो तो पोरांना बाप वाटतो आणि पोरं त्याच्या मागे धावतात. दुर्दैवानं तोच बाप फक्त पैसे देत नाही, तर त्या पैशांसोबत व्यसनं देतो, त्या पैशांसोबत गुन्हे देतो, त्या पैशांसोबत वेगवेगळ्या अशा गोष्टी देतो ज्यामुळे ठपका पडतो आणि तो आयुष्यभर पुसता येत नाही. माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर आहे, एखाद्या नेत्यासाठी आपण भांडू, एखाद्या नेत्यासाठी एखाद्याचा जीव आपण घेऊ, एखाद्या नेत्यासाठी आपण तुरुंगात जाऊ, पण त्याच तुरुंगात जाण्यानं अनेकांची एमपीएससी बंद झाली, अनेकांची युपीएससी बंद झाली, स्पर्धा परीक्षेच्या वाटा बंद झाल्या, अनेकांना सरकारी नोकरीमध्ये उतरता आलं नाही. अहो इतकंच काय, अनेकांना त्यांच्या भागात कोणी कामं सुद्धा दिली नाहीत. माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या, हाताला काम मिळत नाही तेव्हा जर नेता आपल्या सोबत नसेल तर अशा नेत्यांसाठी आम्ही का भांडायचं? पारापारावर बसताना, लोकांच्या सोबत बसताना, अहो साधी गोष्ट आहे ना, भावकीतल्या माणसाशी आम्ही बोलताना वेगळ्या पद्धतीचं वागणं करतोय कारण आपल्या नेत्याच्या विचारांचा तो नाही आहे. दुर्दैवाने ज्या नेत्यांसाठी आपण भांडत असतो ना, ते नेते कुठंतरी बंद दाराआड बैठका करण्यामध्ये व्यस्त असतात. त्यावेळी आपण एकमेकांशी भांडत असतो. आपण भांडत असतो ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकीय भूमिका असावी का? तर हो, जरूर असावी. ती माझी आहे, ती प्रत्येकाची असते. इथल्या प्रत्येक तरुणाचं राजकीय भूमिका असली पाहिजे, समज असली पाहिजे, व्यक्त होणं असलं पाहिजे. पण ते पक्षीय असेल आणि अंध पद्धतीनं पक्षीय असेल तर मात्र चुकीचं आहे. अमुक एखाद्या जातीचा नेता आहे म्हणून त्याला आम्ही मदत करणार असू तर चुकीचं आहे. अमुक एखाद्या जातीचा नेता आहे म्हणून त्याला आम्ही विरोध करणार असू तर चुकीचं आहे. कुठलाही विचार न करता एखाद्या घटनेवर फेसबुकच्या कमेंटमध्ये व्यक्त होणार असू तर मात्र चुकीचं आहे. याचं कारण आहे, फार फार तर नेता तुम्हाला एखादं टेंडर मिळवून देऊ शकतो, पण तोच नेता तुमची निघून गेलेली आयुष्यातली 5 वर्ष पुन्हा देऊ शकतो का? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे, माझ्या दादांनो, तुमच्या नेत्यासाठी तुमचं असणं हे परिवारासारखं असेल. कारण नेते म्हणतातच, हा माझा सगळा परिवार आहे. बरोबर ना? नेते म्हणतात हा माझा परिवार आहे आणि मग त्या नेत्याचा परिवार म्हणून आपण काम करत राहतो.
नेत्यासाठी तुम्ही त्यांचे परिवार असाल सुद्धा, पण तुमच्या आईबापांसाठी, तुमच्या परिवारासाठी सगळ्यात महत्वाचे नेते म्हणजे तुम्ही असता. सगळ्यात महत्वाचे आधारस्तंभ म्हणजे तुम्ही असता. म्हणून एक पाऊल उचलताना, म्हणजे नेत्याला आईबाप म्हणा, माझा विठ्ठल, माझा, आता ते सुरू होईलच सोशल मीडियावरती. ही जी काय स्टेटसगिरी आहे, स्टेटस युद्ध आहे, ते स्टेटस वॉर सुरू होईलच. इंस्टाग्राम वॉर सुरू होईलच, फेसबुक वॉर सुरू होईलच, आणि मग त्याच्यावरचे स्टेटस पडतीलच. हे सगळं होईल. नेत्यांना आईबाप आणि विठ्ठल म्हणा, त्याच्याबद्दल मला काहीच हरकत नाही. प्रत्येकाचं म्हणणं असतं, प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत असतं. पण नेत्यांना आईबाप म्हणत असताना ज्या आईबापांना त्यांचे नेते आपण वाटत असतो, त्या आईबापांचा एकदा फक्त विचार करा. विचार कराल हे मला माहिती आहे. राजकीय भूमिका घ्याल, घेत राहा. राजकीय भूमिकांवर व्यक्त होत राहा. ते व्यक्त होण्यासाठी मी कायम तुमचा श्रोता असेल. पण कळकळीची विनंती असेल, तुमचं आयुष्य बिघडू नये म्हणून, तुमचं आयुष्य वाचावं म्हणून, आणि उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी म्हणून. शेवटी काय आहे ना, तुम्हाला तुमचा पक्ष, तुमचं घर वाटत असेल, पण काय आहे ना, आयुष्यामध्ये ऐन उमेदीच्या वर्षात किंवा एका ठराविक काळासाठी इतकंच नाही, तर आयुष्य हे संपूर्ण बघतो ना, त्यावेळी आपल्या घरापेक्षा मोठा पक्ष आपल्यासाठी कोणताच असू शकत नाही. म्हणून घर नावाच्या पक्षासाठी काम करा, घरातल्या बाप नावाच्या नेत्यासाठी काम करा, आणि घरातली आई नावाची जी काय जन्मदात्री आहे ना, तिच्यापेक्षा मोठी व्यक्ती आणि मोठी जन्मसंस्था कोणतीच असू शकत नाही. तिच्यासाठी काम करा. धन्यवाद.